केही मला केही मला केही मला कुठपर्यंत मला शेवटचा काळ आला तरी मला मला असं वाटतं. नागनाथ म्हणतात मग शेवटच्या काळापर्यंत तुम्हाला मला मला असं म्हणावं वाटतं. याचा अर्थ तुम्ही योग्य समय योग्य विचार केला आणि मोक्षाद्वाराचा दुसरा पहिला टप्पा क्षमा सांगितला, दुसरा टप्पा विचार सांगितला आणि तिसरा टप्पा सांगितला संतुष्टता. संतुष्टता आणि संतुष्टता कशा कधी येते तर थांबा नको असं म्हणणाऱ्यामध्ये. आणि नाथांना चौथा टप्पा आणि महत्वाचा सांगितला टप्पा की या चौथ्या टप्प्याने आपण गोष्टी टाकतो. कुठला तर संत संगत, ज्या विषयावर आपण 3 दिवसापासून बोलत आहोत. केवळ संत संगती, संताची संगती मनोमार्गवती आकळावा श्रीपती येणे पंथे. ज्ञानोबाराय 11व्या पुढे म्हणतात संताची गतीशी परिनिर्मळ मानसी ते द्वै जाते अवेती संतत्व. संत गाणिजे सगळं ते त्वा निर्मळावे आंबळ ते गाणिजे मन सोडवळ संत जैसा. मन निर्मळ संत जैसा भावामध्ये गाणार म्हणतात ते म्हणतात संत कृपा आहे तव गाणिजे जीवन आहे ते गाणिजे सर्व काळे संत जैसा. न्याय ठिकाणी जैसा काही ठिकाणी जैसा ज्ञानोबाला आणि ज्ञानोबाला ज्ञानोबाला आणि एकाकाला जवळजवळ एक वाक्य लागतात. जवळजवळ एक वाक्य. आणि म्हणून या सर्व माध्यमातून माझ्या जीवनामध्ये प्रगल्भ प्रकाश व्हावा, प्रगल्भता वाढावी यासाठी संत सेवेशिवाय दुसरा मार्ग नाहीये. आणि एका संत सेवा तुम्हाला कळाली की तुम्हाला देवालाही काही मागावंसं वाटत नाही. देवाला तुम्ही केलेल्या सर्व कर्म, तुम्ही केलेल्या सर्व कर्माच्या गतीमधनं तुम्ही निवृत्त होता आणि एकदा तुम्ही निवृत्त झाला की मग या बाकीच्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होत नाही. याला काय म्हणतात वेदांतामध्ये विदेही अवस्था म्हणतात. ही झोपी नाही होत, विदेही अवस्था. त्या कबीराच्या कबीर महाराजांच्या कथेमध्ये दृष्टांत काय झालं. एखादे काशीदास महाराज विदेही अवस्था काय असते. स्नानाला जात असताना एका कुत्र्यानं कबीरांच्या पायाचा रस्ता घेतला चावल्यानंतर ते कुत्र्याच्या तोंडात रक्त लागलं. त्यामुळे अजून ते चावू लागले. आता समोरच्या एका माणसाने बघितलं कबीर महाराज अहो ते कुत्र तुमच्या पायाला चावतोय, रस्ते तोडतोय, रक्त निघालंय आणि तुम्ही काय. कबीरानं काय उत्तर द्यावं. कुत्ता नाही चावणार. सोपी गोष्ट नाही महाराज. यासाठी विधेयी अवस्था व्हावी लागते. मी यापेक्षा वेगळा आहे मग इतकं ताप होणार नाही. मला म्हणतात तिथं होण्याची गरज नाहीये. पण कुठेतरी संतुष्टता एवढीच की कुठेतरी. आणि बघा महाराज म्हणतात की आपल्या पूर्ण परिवारामध्ये एका व्यक्तीनं जरी चूक केली तर एका व्यक्तीनं केलेल्या चुकाचा परिणाम पूर्ण परिवाराला भोगावा. पूर्ण परिवार तिथं परमात्मा तत्व कृपा करत नाही. मग एका व्यक्तीनं केलेल्या कर्माचा परिणाम पूर्ण परिवाराला भोगावा लागत असेल. असं झालं तर मग काकांना ते म्हटलं समजा मी पुण्य करायचं, मी पुण्य करायचं आणि मी पुण्य केल्यानंतर माझ्या जवळच्या व्यक्तीनं माझ्या पत्नीनं म्हणा माझ्या मुलानं म्हणा समजा पाप केलं तर मग त्या पापाचंही पण मी भोगायचं. ही संगती विषयामध्ये. आणि तुम्ही काय म्हणता ना त्याचा कर्म त्याला फळ मग त्यानं केलेल्या पापाचं फळ तुमच्या परिवाराला कसं याचं वर्णन देताना नाथांनं एक सुंदर दृष्टांत सांगितलं. काय दृष्टांत सांगितला. काय झालं. एका गावामध्ये एक साधू पुरुष होता आणि अकाली म्हणजे पत्नी आहे, चांगली आहे, ऋषी आहे, मुलगा आहे. तरुण वयामध्ये तो मुलगा जात राहिला.
काम चांगले